होते. आणि त्यात प्रामुख्याने पाहिलं तर आम्ही विरोध करायचा म्हणजे आज शौचालयाचा विषय होता. तर एका शौचालयाची किंमत बघा, म्हणजे पाच शौचालय बनवायचं होतं. या शौचालयाची 4 कोटीची किंमत जवळजवळ अंदाजे फक्त 3,71,00,000 रुपये. परंतु नग किती 10 नग म्हणजे जवळजवळ 32 ते 35 लाख रुपयाला हे शौचालय बांधतात. मला तुम्ही सांगा हो, आज जर सिडकोच्या जर एखादा फ्लॅट घेतला 300 स्क्वेअर फूटचं तर त्याची किंमत 18 ते 20 लाख रुपये. प्रायव्हेट बिल्डर करणं जर 500 स्क्वेअर फूटचं हे घेतलं तर 24 ते 25 लाख रुपये. आणि या शौचालयाची एका शौचालयाची किंमत 37 लाख रुपये आहे ठेवले. हे 10 नग देणार. अशा पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे. हे भ्रष्टाचार रोखण्यासाठी मी त्याला विरोध केला आणि याच्यामध्ये आमचं विरोधी मत नोंदवण्यात आलं. दुसरं आणखी याच्यामध्ये फिरतं शौचालय हे 5 कोटीचं काढलंय निविदा. आणि 5 कोटीचं शौचालयामध्ये याची जर किंमत पाहिली याची किंमत 23 लाख रुपये शौचालय फिरतं. मी सांगितलं त्यांना पनवेल महानगरपालिकेमध्ये रोज फिरतं शौचालयासाठी रोज कधी उत्सव किंवा कुठला कार्यक्रम असं होत नाही. लागलं तुम्ही भाड्याचे घेऊ शकता. याच्यासाठी 5 कोटी रुपये आपण घालवायचे आणि त्याची किंमत ती सुद्धा 23 लाख रुपये. मित्रांनो, हे कुठेतरी भ्रष्टाचार थांबला पाहिजे. या उद्देशाने मी त्यांना विनंती केली का हे पैसे हे करामधून लोकांच्या वसूल झालेले असतात आणि कराचा पैसा दुरुपयोग कुठे होत असेल याला आमचा 100% विरोध असेल, म्हणून त्याला आम्ही विरोध केला. तिसरी गोष्ट याच्यामध्ये सांगितली मी का डॉक्टरांना कॅबिन बनवायचे आहेत. त्या कॅबिनची किंमत 23 लाख रुपये. अरे आज जर स्क्वेअर फूट पाहिलं तुम्ही 500 स्क्वेअर फूटचा कॅबिन देणार ते त्याचा रेट बघितलं 2,000 रुपये जरी आपण कॅबिनचा रेट पकडलं तरी सुद्धा ते 10 लाख रुपयात होतो. मग यांना मी निर्देशनात आणून दिलं बाबा अशा पद्धतीने तुम्ही हे चाललंय हे कुठं जर थांबला पाहिजे, म्हणून या सर्व गोष्टीला विरोध केला. आणि चौथी गोष्ट तर आणखी मजेशीर गोष्ट आहे. तुम्ही जर आंबेडकर भवन पासून जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत जो रोड आहे डिवायडर बघितलं आजही तुम्हाला तिथे लाईट दिसेल. त्या लाईटचं 70 लाख रुपयाचं टेंडर काढले. का काढले ना आम्हाला सुशोभीकरण दिसलं पाहिजे. अरे बाबा, तुमच्या घरचे पैसे नाही आहेत, हे पैसे महानगरपालिकेच्या करदात्यांचे पैसे आहेत. हे मी त्यांना निर्देश आणतो का अशा पद्धतीने तुझी वागणूक चालले ही कुठेतरी थांबवा मला नो. परंतु त्याला सुद्धा काही होकारात्मक निर्णय दिला. आम्ही याला विरोध दाखवले. आणि आज तुम्ही बघा जर तिथे लाईट नसेल तर माझ्यावर जायचं आम्ही सांगितलं गुन्हा दाखल करा. आणि मी मात्र बोलतो लाईट मध्ये पडूला ठेवतोय म्हणून गुन्हा दाखल करा पाहिजे तर तुम्ही जाऊ पाहून या. अशा प्रकारे लूट जी चालू आहे ती थांबवायला सांगितली. चौथी गोष्ट मुद्द्याची सांगितली आम्ही कमी पत्र दिलं होतं महानगरपालिकेला. यांना अगोदर स्टँडिंग कमिटीची मीटिंग मध्ये एखाद्या अधिकाऱ्याला बोलवायचे असेल तर नियमानुसार मी त्यांना मीटिंग मध्ये हजर राहण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. परंतु ते अधिकारी हजर होते, परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष सन्माननीय बबन मुकादम यांनी मीटिंग मध्ये ते विषय घेऊन दिला नाही आणि मीटिंग थांबवण्यात आली. माझा उद्देश एकच होता, त्याच्यामध्ये मला निर्देशन आणून द्यायचं होतं का आज तुम्ही गावोगावी जा तर जिथे पाण्याची पाईपलाईनचं काम चालू आहे, जिथे शेवरेजचं काम चालू आहे, त्या ठेकेदाराने प्रत्येक ठिकाणी अर्धवट कामं ठेवलेली आहेत. ही कामं पूर्ण होण्यासाठी पावसाळा जवळ आलेला आहे, म्हणून आम्ही त्याला अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. तर हे कामं कधी करणार, केव्हा करणार, याची मुदत काय आहे या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडनं विचारलं, पण त्याचं काही उत्तर त्याच्याकडे नव्हते. दुसरी गोष्ट आम्ही सांगितलं आज तुम्ही चेक करून बघा का जे सिग्नलचं कॉन्ट्रॅक्ट 200 कोटी रुपयाचं काम दिलंय ती 200 कोटी रुपयाचं. आणि त्या सिग्नलच्या कॉन्ट्रॅक्टरनी 2 इंच फक्त लाईन टाकलंय. ही लाईन जवळ 1 ते 1.5 मीटर खाली जायला पाहिजे आणि त्याच्या खाली पीसीसी करायला पाहिजे. हा मोठा भ्रष्टाचार केले. हा भ्रष्टाचार कुठेतरी निघला पाहिजे. अशा पद्धतीने जर महानगरपालिका चालत असेल तर याला माझा ठामपणाने विरोध असेल. यासाठी मी अधिकाऱ्यांना बोलवलं होते. दुसरी गोष्ट आज महानगरपालिकेमध्ये ही म्हणजे व्यायामाचं म्हणजे जिम साठी निविदा मागितली होती. मी त्यांना सांगितलं 10 निविदा 1.5 कोटी रुपयाच्या आहेत. 10-12 लाख रुपयाला एक जी ती मिळतोय जिमचे साहित्य. परंतु आज तुम्ही कर्नाला स्पोर्टच्या साईडला जाऊन बघून या, ती रस्त्यावर पडून आहे. ही दाखवल्या चित्र तुम्हाला. आज तुम्ही प्रांत ऑफिस कडनं जर जाऊन आले तर त्या रोडला पहा तुम्ही तिथेशी सुद्धा आज या जिम पडून. मी त्यांना तेच सांगितलं या जिम जर वापरण्यात आणू त्या तिथे अवेलेबल नाहीये, त्यांना गरज आहे. जो नगरसेवक मागणी करतोय, मी 1 महिन्यापासून मागणी करतोय
माझ्याकडे पाठवून द्या, परंतु त्यांना त्याच्यामध्ये गांभीर्य नाही. त्यांना गांभीर्य कुठल्या याच्यामध्ये टेंडर काढणे आणि निविदा पास करणे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी त्यांना हे केलं. दुसरं बस थांब. अहो तुम्ही सांगा, जवळजवळ मी यांना पत्र देऊन 1.5 महिना झाला का पनवेल महानगरपालिकेमध्ये बस ताबे किती आहेत त्याची मला माहिती द्या. ती माहिती मला 1.5 महिन्यापासून अजून दिलेली नाही. वाटतं टेंडर का निघाल्या बस ताबा धुण्यासाठी 2.5 ते 3 लाख रुपये, 2.5-3 कोटी रुपये. अरे बाबा, धुण्यासाठी 2.5 कोटी रुपये वर्षाला. मग मी सांगितलं का तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर का ते धुवायला ठेवणार आहात का तुम्ही? 2.5 कोटी रुपये वर्षाचे घालवायचे. त्याच्यासाठी मी त्याला पर्याय दिला. स्वच्छता भारत अभियान याच्यामध्ये आपलं जे कामगार आहेत त्या कामगारांना सकाळी संध्याकाळी तुम्ही साफसफाई करायला सांगितली मागणीनुसार, तर तुम्ही करू शकता. पण यासाठी 55 बस ताबं धुण्यासाठी 2.5 कोटी रुपये घालवायचे. याला विरोध नोंदवला मी. मित्रांनो, मला हे सहन होत नाही. मी यांच्या विरोधात नक्की आता या सर्व गोष्टीवर 100% याचिका दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये. अशा पद्धतीने आयुक्त साहेब, आपण जर यांना वेळोवेळी रोखले नाही तर नक्की 100% मला न्यायालयाशिवाय मला कोणताही पर्याय दिसत नाही. 100% मी जनतेसाठी या गोष्टीवर पुन्हा एकदा न्यायालयात असे मी